जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरू रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा बसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरू रामदासा. श्रीराम जय जय रघुवीर समर्थ. नारदावतारी यादव स्वामी महाराज, कोयाळ मठाचे संस्थापक, यांचं चरित्र आपण पाहत आहोत. आज आपला या प्रवचनाचा तिसरा भाग आहे. आपले श्री मधुकरा गोसावी अण्णा यांनी जे चरित्र लिहिले आहे, हे चरित्र गद्यात्मक आहे, ओवीबद्ध नाही आहे. त्यामधल्या जवळपास 180-85 पानापैकी पहिल्या दिवशी आपण 80 पानापर्यंत आलो. काल आपण 140 पानापर्यंत आलो. आता 40-45 पानं ती आपल्याला पाहायची आहेत. त्यामध्ये काल आपण जो कथाभाग पाहिला, त्यामध्ये त्या गाईला घेऊन यादव स्वामी आणि त्यांच्या त्या शिष्य आमटे, यशोदा आमटे, या त्यांच्याबरोबर आल्या आणि कोयाळ मठामध्ये आल्या. आणि जसं त्यांना बाबाजी चैतन्याने सांगितलं, दृष्टांत दिला, त्याप्रमाणे त्या गायीने त्या ठिकाणी येऊन सावलीमध्ये ती गाय बसली आणि उठल्याबरोबर तिने लगेच उठली आणि त्या ठिकाणी मलमूत्र विसर्जन केले. दृष्टांत असा होता की असंही 3 ठिकाणी करेल आणि त्या 3 ठिकाणापैकी एका ठिकाणी तुम्हाला राहायचं आहे आणि तीच तुमची सगळी पुढच्या कार्याची भूमी आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला समाधी घ्यायची आहे. त्याप्रमाणे यादव स्वामी या कोयाळ गावात आले. काल आपण भाग पाहिला आणि त्या ठिकाणी मठाची स्थापना झाली, वज्र हनुमंताची स्थापना झाली. आता सगळं स्थिर सावर कोयाळ मठ जो आहे तो त्या ठिकाणी आहे. आता यादव स्वामींना आपल्या मोठे भाऊ म्हणजे माधव आणि वहिनी लक्ष्मी यांची आठवण झाली आणि त्यामुळे ते आपल्या काही शिष्यांना बरोबर घेऊन भिक्षेच्या निमित्ताने बाहेर पडले आणि करंजी हे त्यांचं जे मूळ गाव होतं, जन्म ज्या ठिकाणी त्यांचा झाला, त्या गावी ते गेले आणि त्या ठिकाणी आपल्या वहिनी आणि मोठे बंधू या दोघांची भेट झाली. वहिनीने ज्या कारणाने आपल्याला घराबाहेर काढलं होतं किंवा वहिनीच्या ज्या बोलण्यामुळे आपण घराचा त्याग केला होता, त्याचं दुःख नव्हतं त्यांना, पण आपल्या वहिनीने आपल्याला आपल्या या नरदेहाच्या जन्माचं सार्थक कशात आहे की मी नारदावतारी आहे आणि म्हणून मला ते कार्य करायचे आहे, याची आठवण मला करून दिली त्या वहिनीने. आणि म्हणून त्या वहिनी माझ्यासाठी सद्गुरू स्वरूप आहेत. आजही आपण कोयाळ मठात गेलात तर त्या ठिकाणी जी मूर्ती आहेत त्या राम, लक्ष्मण आणि सीता अशा 3 मूर्ती आहेत आणि त्या ठिकाणी लक्ष्मी देवीची पण मूर्ती आहे. ही लक्ष्मी आपण म्हणाल तर ती कोल्हापूरची लक्ष्मी आहे, पण यादव स्वामींच्या म्हणण्याप्रमाणे ती त्यांची लक्ष्मी वहिनीच आहे, कारण तिने त्यांना असा मार्ग दाखवला होता. आणि म्हणून त्यानंतर 7-8 दिवस त्या करंजी गावात राहिले, कीर्तन भजन झाली आणि नंतर या दोन्ही म्हणजे बंधू आणि वहिनी यांना घेऊन यादव स्वामी परत आपल्या मठाकडे परत आले. आता या काळापर्यंत जवळपास यादव स्वामीचं वय हे 50 वर्षाचं झालं होतं, कारण पहिल्या 10 वर्षाचं असताना ते सज्जनगडावर गेले. त्यानंतर 20 वर्ष ते पूर्ण भारत भ्रमण केलं. किती भ्रमण केलं हे आपण काल पाहिलं. आणि म्हणजे आता ते 40 वर्षाचे 30 वर्षाचे झाले आणि 30व्या वर्षानंतर आता ते 50 वर्षाचे झाले. त्यावेळेस आपल्या बंधूंसह ते उत्तमपुरास आले. उत्तमपूर म्हणजे ओतूर. तो सण होता 1709-1710. आणि मग आता त्या ठिकाणी आल्यानंतर पुन्हा जे पूर्वीचं त्यांचं जे ठिकाण होतं, बाबाजी चैतन्य यांचं समाधीस्थान आणि त्याने स्थापन केलेला एक मारुती, या ठिकाणी ते आले. आता गावातल्या लोकांनी यांना काही तेवढं ओळखलं नव्हतं, कारण इतक्या वर्षानंतर 20 वर्षानंतर तर हे आपल्या गावात येत आहेत, पण लोकांनी ओळखलं नाही. तेव्हा त्यांनी स्वतःहून ती ओळख करून दिली की मागे मी या ठिकाणी आलो होतो आणि मारुतीच्या दृष्टांताप्रमाणे पुढे सगळा भारतभर प्रवास केला, असं त्यांनी सांगितलं. आणि हे बरोबर जे माझ्याबरोबर आले आहेत ते माझे मोठे बंधू माधव आणि माझ्या वहिनी लक्ष्मी, ज्या मला सद्गुरू स्वरूप आहेत, त्या या ठिकाणी बरोबर आलेल्या आहेत, अशी ओळख करून दिल्यावर गावकऱ्यांना मात्र मनामध्ये तोच पूर्वीचा
म्हणजे प्रसंग आठवत होता की या बहिणीमुळेच आमच्या यादव स्वामींना घर सोडावं लागलं आणि ते घरातून बाहेर पडले. आणि बहिणीचं म्हणणं होतं की रामदासी व्हावे आणि मग तुपाची खावे, असं बाण्याने मी घरात बाहेर पडलो होतो. त्या माझ्या या बहिणी आहेत. आणि म्हणून या बहिणींना, या वहिनींच्या स्वरूपात मला सद्गुरूचीच प्राप्ती झालेली आहे. आणि पण गावकऱ्याच्या मनामध्ये जो भाव होता तो भाव तसा नव्हता. त्यामुळे दर्शनासाठी आले की सगळे मंडळी यादव स्वामींच्या पाया पडायचे. पण यादव स्वामी तेव्हा त्यांना म्हणाले, माझ्या पाया पडण्यापेक्षा आधी आमच्या वहिनींचा आशीर्वाद घ्या, कारण तिच्यामुळे मी रामदासी झालो. आपण रामायणामध्ये पाहिलं की राम जेव्हा पुन्हा वनवास संपल्यानंतर जेव्हा अयोध्येमध्ये आले, तेव्हा आल्यानंतर आपल्या तिन्ही आईपैकी रामाने प्रथम कैकेयींना नमस्कार केला. कारण या कैकेयीमुळे हे सगळं रामायणातला सगळा कथाभाग एवढा मोठा झाला, रावणाचा वध झाला, सगळं माझं जे म्हणजे वनवास होता तो सगळा जो आहे त्याचा फलित जे आहे ते सगळं मला प्राप्त झालं. आणि याचं सगळं श्रेय त्या कैकेयीला आहे. दुसरीकडे आपण भागवतामध्ये पाहतो की ध्रुव जे आहेत, त्यांची आई सुरुची आणि सुनीती, या सुरुचीच्या रागवण्यामुळे आपल्या वडिलांच्या मांडीवर मला बसू दिलं नाही आणि म्हणून मला या ठिकाणी ग्रहत्याग करावा लागला. पुढे नारदांची भेट झाली आणि त्याच नारदांनी मला मंत्र दिला आणि त्या योगे मला अवघ्या 5-6 महिन्यामध्येच भगवंताचं दर्शन झालं. त्याचप्रमाणे या ठिकाणी ते म्हणतात, या लक्ष्मी वहिनीमुळे मला हे सगळं वैभव प्राप्त झालं आणि म्हणून त्यांचं दर्शन आधी घ्या आणि मग माझ्याकडे तुम्ही आशीर्वादासाठी या. आणि मग ते म्हणतात की बा आता या त्या वहिनी त्यांच्याबरोबर त्या ठिकाणी उत्तमपुरामध्ये राहू लागल्या. पण उत्तमपुरामध्ये राहत असताना आपल्या वहिनीच्या मनामध्ये काहीतरी दुःख आहे हे यादव स्वामींना जाणवलं. तेव्हा ते म्हणतात की तुम्ही मला म्हणजे तुमचा आशीर्वाद मला द्या, तुमच्या आशीर्वादाने पुत्रप्राप्ती होईल. कारण आत्तापर्यंत मला 3 मुलं झाली, 5 मुलं झाली, पण ती सगळी 2 आणि 3 वर्षाची झाल्यानंतर दिवंगत झाली. त्यामुळे आता आमच्या संसाराच्या वेलीवर एकही फुलं नाही. त्यामुळे तुमचा आशीर्वाद झाला तर मला पुत्रप्राप्ती होईल. तेव्हा ते म्हणतात की वहिनी, तुला एक काय 2 पुत्र होतील, पण मला एक तू वचन दे. त्यापैकी मोठा जो मुलगा असेल त्याला संप्रदायासाठी मी देईन, रामदासी संप्रदायासाठी, हे तू मान्य कर आणि वज्र हनुमंतासमोर शपथ घेऊन हे वचन दे. असं ते वचन दिलं. आणि त्याप्रमाणे आपण काल पाहिलं की या मार्गशीर्ष पौर्णिमा म्हणजे आपण जी दत्त जयंती साजरी करतो, त्या दत्त जयंतीच्या दिवशी सन 1709 दत्तात्रेय म्हणून माधवांच्या मोठ्या मुलाचा जन्म झाला. आता ही तिथी जी आहे ती मार्गशीर्ष पौर्णिमा. आपले मधुकरराव अण्णा, आता 3 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो, या पुण्यतिथीच्या दिवशी मी एक पोस्ट दिली होती आणि फोटो याच्या यादव स्वामींच्या याचा समाधीचा फोटो दिला होता. तेव्हा आपले अण्णा औरंगाबादला हेडगेवार दवाखान्यामध्ये ते ॲडमिट होते आणि तिथून त्यांचा फोन आला की अरे, हे दत्तात्रेयांचा जन्म आज कसा काय आहे, दत्तजयंतीला कसा काय, असं त्यांचा मला फोन आला. तर मी म्हटलं, अण्णा हे तुमच्याच पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. असं का म्हणे, मी विसरलो होतो म्हणे. मग अण्णा म्हणे, बरं झालं तुझ्यामुळे आज मला आपल्या यादव स्वामीच्या समाधीचं दर्शन घडलं. आणि आता ते म्हणतात पुढे या कथेमध्ये, हा यादवांचा जन्म 1709 झाला आणि पुढे 1711 दुसऱ्या मुलाचा म्हणजे नारायणाचा जन्म झाला. आता ही 2 मुलं, आपले मोठे भाऊ आणि बहिणी, आता या दत्तात्रयांवर सुद्धा चांगल्या प्रकारे संस्कार घालण्यास सुरुवात झाली. महंते महंत करावे, युक्तिबुद्धीने भरावे, जाणते करून विखरावे नाना देशी. याप्रमाणे आता यादव स्वामींच्या मनामध्ये योजना सुरू झाली की माझ्यानंतर आपला मठपती, आपला उत्तराधिकारी कोण असेल आणि तो आपण आता तयार केला पाहिजे. म्हणून हनुमान स्तोत्र, रामरक्षा, क्रांती अष्टक, मनाचे श्लोक असे सगळे संस्कार या दत्तात्रयावर त्यांनी घातलेले आपल्याला दिसतात. रोज सूर्यनमस्कार, उपासना हे सगळं त्या ठिकाणी सुरू झालं. आता हे दत्तात्रय 10 वर्षाचे झाले तेव्हा त्यांनी उत्तमपूर येथे आपल्या मठाची स्थापना केली आणि आपले मोठे बंधू माधव, लक्ष्मी यांना त्या ठिकाणी मठपती म्हणून नेमलं. आणि हे पुन्हा आपल्या मूळ स्थानी म्हणजे समाधी ज्या ठिकाणी घ्यायची त्या स्थानी 1719 ते परत आले कोयाळ मठामध्ये. आता कोयाळ मठामध्ये स्वामी आहेत आणि हा पुतण्या जो दत्तात्रय आहे तो त्या ठिकाणी आहे. आणि आता पुढे पुढे या दत्तात्रयांना तयार करण्यासाठी पुन्हा दासबोध, आत्माराम, विवेकसिंधू, ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, नाथ भागवत आणि सगळ्या संतांच्या परंपरेचा अभ्यास, असा अभ्यास त्यांच्याकडून त्यांनी करून गेला.
पुढे पुढे नारदावतारीत असल्यामुळे यादव स्वामींचं जेव्हा जेव्हा कीर्तन व्हायचं तेव्हा यांच्या मागे झांज घेऊन हे दत्तात्रय उभे राहू लागले. त्याचप्रमाणे दुपारच्या वेळेस या दत्तात्रयांना असं 4 लोकांपुढे बोलण्यासाठी चांगली हिंमत यावी आणि बळ यावं, त्यासाठी त्यांच्याकडून आता रामायणाची कथा सांगायला सुरुवात केली. म्हणून दत्तात्रयाने काही दिवसामध्ये उत्कृष्ट रामायणकार म्हणून नावलौकिक मिळाला. आता तोपर्यंत दत्तात्रयाचं वय हे 20 वर्षाचं झालेलं होतं. तर 20 वर्षाचा दत्तात्रय आता त्या ठिकाणी आहे. यांचे आईवडील उत्तमपूरला आहेत. आता या दत्तात्रयांच्यावर अजून एक जबाबदारी दिली. हळूहळू कसं रामदासी मठपती घडत जातो याचं हे उदाहरण आहे. या अच्युताश्रम स्वामींचे यादव स्वामींचे गुरु आपण काल पाहिलं ते म्हणजे आपले जगन्नाथ स्वामी तडवळ मठपती. तोपर्यंत जगन्नाथ स्वामीची जी पुण्यतिथी असते त्या पुण्यतिथीच्या वेळेस या दत्तात्रयांना आता यांनी सांगितलं की आता पौष महिन्यामध्ये पौष वद्य द्वितीयेला या दत्तात्रय स्वामींची जगन्नाथ स्वामींची पुण्यतिथी असते आणि इतर सेवेबरोबर तू त्या ठिकाणी कीर्तन केले पाहिजे. म्हणून जगन्नाथ स्वामींच्या समाधी सोहळ्याच्या उत्सवामध्ये या दत्तात्रयाने पहिल्यांदा त्या ठिकाणी कीर्तन केलं आणि कीर्तनामध्ये जगन्नाथ स्वामींचाच अभंग घेतला. गुरुपदी लाभ खरा पहा हो गुरुपदी लाभ खरा, आत्मविचारे करुणी चढा ना सच्चिदानंद घन शिखरा, जगज्जीवन प्रभू राज भजोनी मग तो विजयी खरा. अशा प्रकारे त्यांनी त्या ठिकाणी कीर्तन केलं आणि उत्तर रंगामध्ये कल्याण स्वामींचे ते विड्याच्या पानाची जी गोष्ट आहे ती गोष्ट त्यांनी कथा घेतली. अशा प्रकारे दत्तात्रय स्वामींना आपल्या यादव स्वामींनी खऱ्या अर्थाने तयार केलं. पण तरी यादव स्वामींच्या मनामध्ये एक गोष्ट होती की आपला पुतण्या दत्तात्रय आहे, एवढा सुविद्य आहे, ब्रह्मचर्याचे पालन करतो आणि आपला शिष्य संप्रदाय वाढविण्यासाठी अजूनही मला काहीतरी असा अवतारी पुरुष जो आहे तो माझा शिष्य म्हणून मला अजून काही लाभला नाही असं त्यांच्या मनामध्ये येत होतं. कारण समर्थांची ओळी होती, सद्गुरूसी उपमावे अमृत तरी अमर धरती मृत्यूपंथ आणि सद्गुरू कृपा यथार्थ अमर करी, असा शिष्य मला लाभला पाहिजे, ही तळमळ त्यांच्या ठिकाणी निर्माण झाली. पूर्वीच्या कथानकामध्ये आपण पाहतो की प्रत्यक्ष नारदांनी वाल्मिकी म्हणजे वाल्या कोळी त्यांना अनुग्रह दिला आणि ते वाल्मिकी ऋषी झाले आणि त्यानंतर त्यांनी आपल्या प्रतिभेने रामायण रचलेले आहे. असा त्या वाल्मिकीसारखा शिष्य मला मिळाला पाहिजे ही त्यांच्या मनामध्ये खूप मोठी इच्छा, मनामध्ये तळमळ होती. आणि त्याच वेळेस ह्या वज्र हनुमंतासमोर ते विनंती करतात आणि तेव्हा वज्र हनुमंत पुन्हा सगुण रूपामध्ये त्याने दर्शन दिलं आणि ते म्हणतात, नारदावतारी यादवा, तुझ्या अंतःकरणातली तळमळ मी जाणत आहे, पण तुला असा शिष्य मिळणार आहे की ज्याला प्रभू रामचंद्राचं दर्शन आधीच झालेलं असेल आणि रामचंद्र आणि प्रत्यक्ष भगवान शंकर ज्याच्यावर पूर्ण कृपा आहे असा शिष्य तरुण लवकरच तुझ्याकडे आपोआप चालत येईल आणि तू त्याला अनुग्रह दे. असं म्हटल्यानंतर मग एके दिवशी तो दिवस आला आणि यादव स्वामींच्या मनात आलं की आज काहीतरी आपल्याला वेगळं असं वाटत आहे, वेगळा आनंद आपल्या मनामध्ये आहे. आणि मग यांचं कीर्तन होतं. आता 1750 म्हणजे जवळपास 90 वर्षाचं वय झालं आणि 90 वर्षाचं वय झाल्यावर यांनी कीर्तनासाठी उभे राहिले आणि हा दत्तात्रय ज्या त्यांचा पुतण्या म्हणजे आता पुढचे उत्तराधिकारी ते झांज घेऊन मागे उभे होते आणि त्यांनी पद सुरू केलं. पहिलं तो गे काऊ कोकत आहे, शकुन गे माये सांगत आहे, उड उड रे काऊ तुझे सोन्याने मडवी न पाहू, पाहुणे पंढरी राहू घरा काही येती. असं त्यांचं हा अभंग घेतला आणि तो अभंगावर त्यांचं निरूपण सुरू झालं. कोणाचं? आपल्या दत्तात्रय स्वामींचं. आणि त्या ठिकाणी हे सुरू असतानाच सत्शिष्य यावा आणि म्हणून त्याप्रमाणे त्याची एक खूण म्हणून त्या ठिकाणी त्यांना दिसली की कावळा जो आहे तो कावळा जो ओरडत असेल तर आपण अशुभ मानतो, पण तो जर आपल्या दारावर येऊन काव करीत असेल तर मात्र तो शुभ शकून आहे असा आपला समज आहे. आणि त्याप्रमाणे ते म्हणतात की माझा सत्शिष्य जो आहे तो आता लवकरच माझ्याकडे येणार आहे असा भाव त्यांच्या मनामध्ये निर्माण झाला. पूर्वी सज्जनगडावर जे अज्ञान नावाचे शिष्य होते समर्थांचे, त्या शिष्यांनी सुद्धा आपल्या भक्तीने प्रत्यक्ष रामरायाला प्रसन्न करून घेतलं होतं आणि रामरायांच्या आज्ञेनुसार
प्रत्यक्ष मारुतीरायांनी या राम, लक्ष्मण आणि सीता आणि तो अज्ञान या तिघांना देऊन काशीला घेऊन गेले होते. हा जो कथाभाग आहे तो ते कीर्तनामध्ये सांगत होते. तेवढ्यामध्ये रात्रीच्या वेळेस एक 20 वर्षाचा तरुण त्या सभामंडपामध्ये प्रवेश केला त्याने. आणि यादव स्वामींच्या मनातली तळमळ होती आणि हुरहुर होती. ती या मुलाला पाहून का कोणास ठाऊक ओळख नव्हती, काही नव्हती, पण यांची हुरहुर थांबली. त्यांना वाटलं की आता समर्थांचा आपल्याला हा अनुग्रहच आहे, आपला उत्तराधिकारी चांगला शिष्य जो आहे तो आता या ठिकाणी येईल, अशी चांगली शुभशकुनं त्यांना दिसायला लागली. आता तो तरुण मुलगा रात्रीच्या जेव्हा कीर्तन सुरू होतं, कीर्तन संपलं, तेव्हा जाऊन त्याने कीर्तनकाराचं दर्शन घेतलं, साष्टांग नमस्कार घातला आणि ते म्हणतात की महाराज मला तुम्ही अनुग्रह द्या. तेव्हा त्यांना माहीत नव्हतं की हेच यादव स्वामी आहेत, कीर्तनकार आहेत म्हणून नमस्कार घेतला. आणि मग ते म्हणतात की तुझा अनुग्रह जो आहे तो आपण उद्या पाहू, आता तू आराम कर आणि मग उद्या सकाळी आपण पाहू. आणि मग सकाळच्या वेळी जेव्हा सकाळ झाली तेव्हा हे स्वतः त्या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये जो त्यांना त्या ठिकाणी दृष्टांत झाला या राघव कुलकर्णी म्हणजे आपले अच्युतानंद स्वामी यांना. कारण पूर्वी ते गडावर गेले होते, समाधीचं त्यांनी अनुष्ठान केलं समाधीपाशी, तेव्हा दृष्टांत झाला की आता तुम्ही योगराज स्वामींच्या डोमगावला जाऊन अनुष्ठान करा. त्याप्रमाणे त्यांनी अनुष्ठान त्या ठिकाणी केलं. पुन्हा दृष्टांत झाला आणि तेव्हा दृष्टांताप्रमाणे ते तळवळ मठामध्ये जगन्नाथ स्वामींच्याकडे गेले आपले अच्युतानंद स्वामी. आणि तेव्हा दृष्टांत झाला की आता तू या ठिकाणी उठ आणि बीड जिल्ह्यामध्ये कोयाळ जे ठिकाण आहे त्या ठिकाणी तू जा, त्या ठिकाणी गमन कर आणि तिथे तुला सद्गुरूची प्राप्ती होणार आहे. आणि म्हणून हा सगळं मार्गक्रमण करत त्या दिवशी संध्याकाळी हे त्या ठिकाणी राघव कुलकर्णी त्या ठिकाणी येऊन बसलेले होते. हे राघव कुलकर्णी म्हणजे गोंदी हे गाव आहे, अंबडपासून जवळच हे गाव आहे. त्या गोंदी गावचा त्यांचा जन्म झालेला आहे राघव कुलकर्णी. तेच पुढे अच्युताश्रम स्वामी झालेले आहेत. आता सकाळ झाल्यावर हा राघव कुलकर्णी ते जातात आणि पुन्हा नमस्कार करतात. काल मी आपल्याला ओळखू शकलो नाही, पण मला अनुग्रह तुम्ही सकाळी द्याल असं म्हणाले होते म्हणून मी आता आलो आहे. तेव्हा ते म्हणतात ठीक आहे, तू राहा या ठिकाणी, परमेश्वराची कृपा संपादन करा असं ते म्हणतात. आणि राघवाकडे पाहून यादव स्वामी हसले की तुझ्या मनामध्ये जशी सद्गुरू भेटीची तळमळ आहे तशाच कालो माझ्या मनामध्ये सुद्धा आहे. एक चांगला शिष्य ज्याला एका म्हणजे भगवंताचं दर्शन झालेलं आहे असा शिष्य या ठिकाणी येणार आहे असं मला प्रत्यक्ष या वज्र हनुमंताने सांगितलेलं आहे. सत्ययुगामध्ये नारदाला जसा वाल्मिकीचा प्राप्ती झाली त्याप्रमाणे आज मला रामरायाचं दर्शन झालेलं असा शिष्य मला भेटायला येणार आहे. आणि सद्गुरूचे अंगी सत्शिष्यभूषण वेदा अंगी पूर्ण श्रुती जैसी, आकाशीचे अंगी शोभे श्यामवर्ण कनकी भूषण कांती जैसी. अशी नारदावतारी जो माझा हा अवतार आहे त्याची पूर्णता आता होणार आहे. आणि म्हणून राघव कुलकर्णी यांचं पाठांतर स्मरणशक्ती हे सगळं पाहिलं आणि त्यांना आपला अनुग्रह दिला. 1750चा रामनवमी उत्सव सुरू झाला. आता प्रतिपदेपासून रामनवमी उत्सवामध्ये यादव स्वामींची त्या ठिकाणी कीर्तन सेवा सुरू झाली. आता होता कीर्तन करता 5व्या दिवशी मात्र आता यांचं वय पण खूप वाढलेलं होतं. पंचमीच्या दिवशी अचानक ते आजारी पडले. आता आजारी पडल्यामुळे आता कीर्तन सेवा कशी होईल असा प्रश्न होता. तेव्हा हे राघव कुलकर्णी म्हणजे अच्युतानंद स्वामी त्या ठिकाणी होते. राघवा तू रामदासी वेश धारण कर आणि कीर्तनासाठी तयार हो. तेव्हा ते राघव कुलकर्णी म्हणतात मी आजपर्यंत कीर्तन कधी केलेलं नाही आणि आता लगेच आपली आज्ञा असेल तर मी त्या ठिकाणी उभं राहतो. म्हणून स्वामींनी त्यांच्या मस्तकावर वरदहस्त ठेवला आणि ते कीर्तनासाठी उभे राहिले. यादव स्वामींचं पद त्याने कीर्तनासाठी घेतलं. जगदीशा शरण रिघावे पामरजनी काय द्यावे, अनंत हस्ते प्रभू जो देता दो करीचा नर किती एक घेता, तितुक्या हाती पुनरपी नेता दो हाते किती आवरावे. इतकं भगवंत कृपाळू होऊन आपल्याला देत असतो. या 1750च्या रामनवमीच्या उत्सवामध्ये कोयाळ येथे राघव कुलकर्णी म्हणजे अच्युतानंद स्वामी यांचं कीर्तन झालं. आज पहा योगायोगाने अच्युतानंद स्वामींचे 2 का 3 शिष्य या ठिकाणी आहेत. श्रीरंग गोसावी आहेत. त्या अच्युतानंद स्वामीच्या निर्गुण मठाचे मठपती
आमचे हनुमंत महाराज काळबंडे हे या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्या समक्ष हा सगळा कथाभाग सांगण्याचा खरा चांगला योग माझ्या ठिकाणी आलेला आहे. आता हे कीर्तन झालं आणि यादव स्वामींनी सर्व समाजाला उद्देशून पुन्हा सांगितलं, हा राघव म्हणजे आत्तापर्यंत एक झाकलेला हिरा होता, तो आता आपल्याला प्राप्त झालेला आहे आणि तो निश्चितच या ठिकाणी खूप मोठं कार्य करणार आहे. आणि मग राघवाला ते सांगतात की रामनवमीचा उत्सव संपला, आता तू हनुमान जयंतीचं सकाळचं कीर्तन जे आहे ते कीर्तन कर आणि ते कीर्तन झाल्यानंतर तू तुझ्या गावाला गोंदीला परत निघून जा आणि त्या ठिकाणी मठ स्थापना करून चांगल्या प्रकारे रामभक्तीचा प्रचार कर. आणि म्हणून हनुमान जयंतीच्या दिवशी पुन्हा या राघवाचं कीर्तन झालं आणि कीर्तन झाल्यानंतर राघवाच्या मनात येतच होतं की आता कीर्तन झालं, आता प्रसाद झाला, दुपारची वेळ झाली, आता पुन्हा स्वामी आपल्याला सांगतात की आता तुला त्या ठिकाणी गेले पाहिजे. आणि म्हणून राघवकृत एक म्हणजे आहे श्लोक आहे, तो श्लोक आपण थोडक्यात म्हणूया. सद्भाग्ये लाभला सत्संग मजला, झालो मठी पायरी, दास्यत्वे प्रचिती सुखा अनुभवी, निर्वासना अंतरी, मागाया मज कामना न उरली, होता कृपा सावली, ध्यातो मी तुझला पदी, शरण घे श्री सद्गुरू माऊली. अशा प्रकारे प्रतिवर्षी ते सांगतात यादव स्वामी या राघव कुलकर्णींना, अच्युतानंद स्वामींना, की दरवर्षी रामनवमी उत्सवाला कीर्तनासाठी या ठिकाणी येत जा असं सांगितलं. आणि हीच माझी गुरुदक्षिणा असं त्याने मागून घेतलं. आणि याच गुरुदक्षिणेला स्मरून आजही अंबडचे भक्त आपल्या अण्णांच्या नियोजनाप्रमाणे दरवर्षी रामनवमीला त्या ठिकाणी येत असतात. त्याचबरोबर आपले भगवान बाबा हे सुद्धा त्या ठिकाणी येतात आणि असा उत्सव त्या ठिकाणी रामनवमीचा दरवर्षी होत असतो. आता यादव स्वामींच्या मनामध्ये जसं 90-92चं वर्ष झालं, आता त्यांच्या मनामध्ये यायला लागलं, आता मी व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतली पाहिजे, आता मी माझा सगळा हा जो व्याप आहे तो आता कोणाला तरी स्वाधीन केला पाहिजे आणि आनंदाने या ठिकाणी रामनाम घेत बसलं पाहिजे. आणि या ठिकाणी या दत्तात्रेयाने म्हणजे या पुतण्यांनी आपल्या यादव स्वामींची पाद्यपूजा केली आणि यादव स्वामींचे त्या ठिकाणी खूप चांगलं असं कीर्तन झालं. कीर्तनाचा भाग होता, मी करता असे म्हणसी तेणे तू कष्टी होसी, राम करता म्हणता पावसी, यश कीर्ती आणि प्रताप. आज मला जे प्राप्त झाले आहे, जे वैभव प्राप्त झाले आहे, ते या फक्त रामाच्या भजनाने प्राप्त झाले आहे. म्हणून समर्थ जसं म्हणतात दासबोधामध्ये, रघुनाथ भजने ज्ञान झाले, रघुनाथ भजने महत्त्व वाढले, या कारणे तुवा आधी केलेचे पाहिजे. आणि म्हणून यादवांनी आता आपला उत्तराधिकारी म्हणून नवीन मठवती म्हणून आता दत्तात्रेयांना त्या जागेवर बसवायचं ही इच्छा सगळ्यांच्या समोर प्रगट केली आणि त्याप्रमाणे दत्तात्रेयांची पाद्यपूजा करण्यात आली. ही पाद्यपूजा त्या ठिकाणी आपले गुरुबंधू म्हणून श्री अच्युतानंद स्वामी यांनी केलेली आहे. आणि यादव स्वामींच्या या म्हणजे अधिकार हस्तांतरण करण्याच्या वेळेस आणि या दत्तात्रेयाने आपलं रामदासी वेश धारण करून मठपती होण्याच्या या प्रसंगामध्ये त्या ठिकाणी अजून मोठमोठे अधिकारी पुरुष आलेले होते. ते म्हणजे समर्थांचे वंशज असणारे हनुमंत स्वामी. आत्ताच आपण रघुनाथ स्वामींच्या चरित्रामध्ये गंगा प्रगट झाली हा जो अध्याय होता 14वा, त्यामध्ये लक्ष्मण स्वामींची कथा पाहिलेली आहे. या लक्ष्मण स्वामींचेच चिरंजीव म्हणजे हनुमंत स्वामी, ज्यांनी पुढे हनुमंत स्वामींची बखर लिहिलेली आहे, ते त्या ठिकाणी होते आणि त्यांनीसुद्धा यांना आशीर्वाद दिला. हनुमंत स्वामींनी स्वतः दत्तात्रेयास रामापुढे हात जोडून काही श्लोक म्हणायला सांगितले. पहिला श्लोक होता गणाधीश जो ईश, पुढचा श्लोक होता तुझे मारुती सारखे दास देवा, मज मानवा किंकरा कोण केवा, दीनानाथ विख्यात हे ब्रीद गाजे, तेणे मानसी थोर आनंद गाजे, पुढे शुकासारखे पूर्ण वैराग्य जाते, असे श्लोक म्हणून त्या दत्तात्रेयांना त्या ठिकाणी कुबडी आणि झोळी हनुमंत स्वामीने गडावरून आणलेली होती, ती त्याने दिली आणि धारण करावयास लावले आणि त्यांना त्या ठिकाणी मठपती म्हणून नेमलं आणि त्या मठपतीच्या पदावर दत्तात्रेय स्वामी त्या ठिकाणी आरूढ झाले. आणि दत्तात्रेय स्वामींनी त्यावेळेस लगेच परंपरेप्रमाणे भिक्षा मागितली. त्या भिक्षेमध्ये ही सगळी मंडळी जी होती त्या ठिकाणी हनुमंत स्वामी सहित यांनी त्यांना भिक्षा अर्पण केली. मनाची क्षते ऐकता दोष जाते, अशा प्रकारे
हनुमंत स्वामी आणि सद्गुरू स्वामी यांना, यादव स्वामी यांना नमस्कार केला आणि असा कथाभाग त्या ठिकाणी संपला. आता यावेळेस या दत्तात्रय स्वामींना जसं पूर्वी सज्जनगडावर म्हणजे शिवराज्याभिषेक दिनी यादवांना अनुग्रह झाला होता आपल्या जगज्जीवन जगन्नाथ स्वामींचा आणि चैत्र शुद्ध प्रतिपदा 1678 जयवंत पदवीने त्यांना पदवीने बहाल केली होती समर्थाने, तेच आता या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. ते म्हणतात की हा महंत यादव स्वामींनी संस्काराने आपल्यासारखा दत्तात्रयासारखा महंत निर्माण केला आहे आणि त्या दिवशी रात्री नूतन मठपती दत्तात्रय यांचं पुन्हा कीर्तन त्या ठिकाणी झालं आणि यादव स्वामींचा अभंग त्याने पुन्हा कीर्तनासाठी घेतला. रामनामे आनंद रूप जगावे रे, सावधाने भजन ते करावे रे, भाव बळे देवाला ओळखावे रे, ध्यानी मनी अखंड रूप द्यावे रे, असा तो अभंग घेऊन त्याने त्या ठिकाणी कीर्तन केलेलं आहे. आणि या कीर्तनाच्या नंतर त्या ठिकाणी आता वाचे असो देवा नाम, वसो हृदयात प्रेम, हेची देवासी मागत संत सेवा अखंडित, ठाव देई पायापाशी रूप ठसावे मानसी, नको आणिक साधन सदा घडो दे कीर्तन. अच्युताश्रम स्वामींचा हा अभंग त्या ठिकाणी त्याने म्हणला अच्युताश्रम स्वामीने. आणि आता मठाधिपतीची ही सगळी धुरा त्यांच्या खांद्यावर आली दत्तात्रयांच्या. आणि आता ते म्हणतात आता हा प्रसंग असा आहे की आता हे सगळं इथला कार्यक्रम झाला, आता मला आता या ठिकाणून जाऊ द्या असं म्हणून ते आपल्या सद्गुरूजवळ अच्युताश्रम स्वामी आपल्या सद्गुरूजवळ यादव स्वामीच्या जवळ आज्ञा मागतात. तेव्हा ते म्हणतात अरे माझी कशाला आज्ञा मागतो म्हणे, आता तुला या ठिकाणी अजून 5 महिन्यांनी यायचं आहे. म्हणजे हनुमान जयंतीचं कीर्तन झालं आणि अजून 5 महिन्यांनी या ठिकाणी यायचं आहे. कारण दरवर्षी मी सज्जनगडावर जात होतो दासनमीला, आषाढ शुद्ध तृतीय त्रयोदशीला डोंबगावला जात होतो, पुढे पौषवद्य द्वितीयेला जगन्नाथ स्वामी सद्गुरूंच्या दर्शनासाठी जात होतो. आता मात्र माझं शरीर थकलेलं आहे, आता माझं जाणं होणार नाही. आता अजून 5 महिन्यानंतर म्हणजे आधीच 5 महिने आधीच त्यांनी आपल्या निर्याणाचा जो तिथी होती त्याची घोषणा केली आणि त्याप्रमाणे तुम्ही आता या ठिकाणी पुन्हा 5 महिन्यानंतर या आणि येताना तुम्ही भाद्रपद शुद्ध दशमीचा योग पाहून या. दशमीपासून त्रयोदशीपर्यंत या ठिकाणी राहण्याचा मुक्काम करा आणि या ठिकाणी आपल्याला पुन्हा नामजप करायचं आहे हे सुद्धा त्यांना सांगितलं. अत्यंत दुःखी अंतःकरणाने अच्युताश्रम स्वामी त्या ठिकाणाहून पुन्हा निघून गेले. आता ते गेल्यानंतर जो 5 महिन्याचा काळ आहे त्या काळामध्ये पुन्हा या यादव स्वामींनी रामरायाची प्रार्थना केली आणि रामरायाने दृष्टांत दिला आणि रामराय जे सांगतात ते फार महत्त्वाचं आहे. ते म्हणतात की यादवा तू नामधारक आहेस, तू नारदांचा अवतार आहेस, नाम घेणं हेच तुझं काम आहे, ते तू आत्तापर्यंत उत्तम रीतीने केलेलं आहेस. पण आता निर्याण समय तुझा जवळ येत आहे आणि त्यामुळे निर्याण म्हणजे आपला प्राणवायू ब्रह्मामध्ये कसा विलीन करायचा ही जी प्रक्रिया आहे तिचं तुला ज्ञान नाही आणि ते मी तुला आज शिकवणार आहे. प्रत्यक्ष रामरायाने सांगितलं आणि तुला शरीरत्यागाच्या वेळेस याचा निश्चितपणे उपयोग होईल. म्हणजे प्राणवायू ब्रह्मामध्ये विलीन करण्याची योगविद्या जी आहे ती यादवांना त्या ठिकाणी प्रत्यक्ष रामरायाने शिकवली आणि रामाचंच मार्गदर्शन मिळाल्यामुळे यादव स्वामींना खूप आनंद झाला. आता पुन्हा ते एका ठिकाणी पद म्हणतात, हम तो बैरागी बाबा रामजी के दरबारी, सब जन को हमारी राम राम सीताराम, वैकुंठ शोभत ठाण बैठे पाहू, नाम जपत कहू राम राम सीताराम, असं ते भजन म्हणतात. आणि आता शेवटी त्यांचं पद जे आहे जसं आपण म्हणतो आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा, अशा प्रकारे त्याने एक एक आता दत्तात्रय जे आहेत इकडे ते यादव स्वामी अच्युताश्रम स्वामी आपल्या शिष्यमंडळीला घेऊन त्या ठिकाणी आले. भाद्रपद शुद्ध दशमी ते भाद्रपद वद्य तृतीया असा 7 दिवस नाम सप्ताह त्या ठिकाणी झाला. जे वज्र हनुमंताचं मंदिर त्या ठिकाणी आहे मठामध्ये, त्या वज्र हनुमंताच्या समोर सगळी मंडळी बसली आणि त्यांनी आपलं दिवसभराचा कार्यक्रम त्या ठिकाणी सुरू केला. दिवसभर नामजप होतं. सकाळच्या वेळेस 8 ते 11 जवळपास दासबोध पारायण व्हायचं आणि दुपारच्या वेळेस 4 वाजता अच्युताश्रम स्वामी हे त्या ठिकाणी रामायणाचा कथाभाग सांगत होते. संध्याकाळ झाली की उपासना आणि रात्री दत्तात्रयांचं कीर्तन असं त्या ठिकाणी होत होतं. आणि हे होत असताना आणि यादव स्वामींनी संकल्प केला की आपल्याला आता
13 कोटीचा जप करायचा आहे. आणि आश्चर्य असं की या 13 कोटी जपाची संख्या फक्त 5च दिवसात त्या ठिकाणी पूर्ण झाली. आता भाद्रपद वद्य द्वितीयेचा दिवस उजाडला. तर रात्री आत्तापर्यंत दत्तात्रेयाचे कीर्तन होते ते आता यादव स्वामी म्हणतात, आता मी या ठिकाणी कीर्तन करणार आहे. जवळपास 99 वर्षाचं वय उलटून गेलेलं आहे. त्यावेळेस ते वयाचे 100 भरत असताना त्या ठिकाणी उभे राहिले. मागे मागे झांज घेऊन दत्तात्रेय होते आणि संवादिनीवर पेटीवर त्या ठिकाणी अच्युतानंद स्वामी बसलेले होते. आणि त्या ठिकाणी यादव स्वामींनी स्वतःचंच एक भजन त्या ठिकाणी म्हणलं आणि ते म्हणतात की नवविधा भक्तीने काया पवित्र झाली हे खरं आहे, पण आता नरदेहाचं सार्थक करायचं असेल तर सगळ्या भक्तांना ते म्हणतात की आत्तापर्यंत तुम्ही माझ्यामध्ये सद्गुरू पाहिलं आहे, पण हे सद्गुरू तत्व आहे आणि ते तत्व पाहण्याचा तुम्ही प्रयत्न करा. आणि मी गेलो असं न मानता त्या सद्गुरू तत्वाच्या कृपेचा लाभ तुम्हा सर्वांना होत जावं असं म्हणत कीर्तनाच्या शेवटी त्यांनी परमगुरू योगीराज कल्याण स्वामी यांच्या महानिर्वाणाची कथा त्या ठिकाणी सांगितली. आता या ठिकाणी जशी ही 2-3 मंडळी आलेली आहेत, खूप मोठी मंडळी आहेत आंबडून आलेली. त्यांच्या म्हणजे ते प्रतिनिधित्व करतात कोणाचं की जसं शिष्य गणेश त्रिंबक दोघे जण विनवी सद्गुरूसी करुणी वंदना घटिका भरत आली संपूर्ण बैसावे समाधी स्थानी. म्हणजे आपल्या अच्युतानंद स्वामीच्या पोथीमध्ये जवळपास 17व्या अध्यायामध्ये ही उभी येते. आणि गणेश आणि त्रिंबक या दोघांनी सद्गुरू अच्युतानंद स्वामींना संजीवन समाधी घेण्यासाठी हात धरून त्या ठिकाणी नेऊन बसवलेलं आहे. त्याच गणेश कुलकर्णी काल पण होते, पण ते आज आले की नाही मला माहीत नाही, ते विनोद कुलकर्णी. तर ते त्यांचे पूर्वज हे गणेश कुलकर्णी आणि त्रिंबक महाराज काळबांडे म्हणजे आज जे हनुमंत महाराज त्या मठामध्ये आहेत मठपती म्हणून, त्यांचे पूर्वज त्रिंबक या दोघांनी अच्युतानंद स्वामींना त्या गर्तेमध्ये म्हणजे त्या समाधी घेतली त्या स्थानापर्यंत ते घेऊन गेले. आणि आज त्यांच्यासमोर ह्या अच्युतानंद स्वामींच्या गुरूंचा म्हणजे यादव स्वामींच्या समाधीचा हा प्रसंग आता आपण ऐकत आहोत. भाद्रपद वद्याच्या द्वितीयेला रात्रीचं कीर्तन झालं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी भाद्रपद वद्य तृतीयेच्या दिवशी दासबोधाच्या पारायणाची समाप्ती पण झाली. आता सगळ्यांनी मिळून यादव स्वामींना मंगलस्नान घातलं. वनवासी वस्त्र पुन्हा रामदासी वस्त्र त्यांना अर्पण करण्यात आली. जय जय स्वर्गवीर समर्थ असा घोष करण्यात आला. जरी काठी धोतर, माळ, अंगरखा, कमरेला उत्तरीय वस्त्र, गळ्यात रुद्राक्षाची माळ असा सगळा पेहराव झाला. आणि सगळे इतक्या छान मुखावर आनंद होता. आणि इतक्या सद्गुरूंनी म्हणजे यादव स्वामींनी आपला हात उंच करून त्या ठिकाणी जमलेल्या सगळ्यांना आशीर्वाद दिला. आणि ते म्हणतात, रामभक्तांनो, प्रभू श्रीराम आणि हा वज्र हनुमंत हा तुमच्या पाठीशी आहे. 3 वेळा उच्च स्वराने श्रीराम श्रीराम उच्चार केला. त्रयोदशाक्षरी मंत्राचा जप केला आणि ओंकार म्हणण्यास सुरुवात केली. पहिला, दुसरा, तिसरा ओंकार होईपर्यंत त्यांचा आवाज जो आहे हळूहळू क्षीण होत गेला. तेव्हा त्यांच्याकडे पाहून लक्षात आलं आणि अच्युतानंद स्वामींनी दत्तात्रेयांच्या मदतीने त्यांना म्हणजे आपल्या यादव स्वामींना सद्गुरूंचं नश्वर शरीर जे आहे ते व्यासपीठावर निद्रावस्थेमध्ये ठेवलं. आणि ती वेळ होती सकाळी 9:30ची. आता ही बातमी सगळ्या पंचक्रोशीमध्ये समजल्यानंतर सगळे लोक त्या ठिकाणी दर्शनासाठी गर्दी करू लागले. दुपारी 4 वाजता सगळी त्यांना नेण्याची अंत्ययात्रेची सगळी व्यवस्था झाली. आणि आज जे मठ आहे ज्या ठिकाणी वज्र हनुमंत आहे त्याच्याजवळच त्या ठिकाणी चिता रचण्यात आली आणि त्या ठिकाणी त्यांना मंत्राग्नी देण्यात आला. आणि हे वज्र हनुमंताच्या हाताचे काही वेळ चंदनाची चिता रचलेली आहे. आणि कोयाचे मठपती म्हणजे दुसरे मठपती दत्तात्रेय स्वामी यांनी त्या ठिकाणी मंत्राग्नी दिला. अशा प्रकारे या नारदावतारी सद्गुरू यादव स्वामी हे यांनी आपला देह त्या मठामध्ये ठेवला. आणि हा दिवस होता भाद्रपद वद्य तृतीया, सन 1760. 1659मध्ये जन्म आणि 1760मध्ये त्यांचं निर्याण झालं. आता या मठाची जबाबदारी पुढे कोयाळ मठाची जी आहे
ते मठपती सुधाकरराव गोपाळ कोयाळकर हे पाहतात. नंतर मधुकरराव रघुनाथ कुसूरकर आणि मग कुसूरकर मंडळीकडे आल्यानंतर जे बाळूकाका आपण म्हणतो, शशिकांत रघुनाथ कुसूरकर, म्हणजे आजचे विद्यमान मठपती जे आहेत आपले संतोषबुवा, त्यांचे वडील हे त्या ठिकाणी होते. आणि मग नंतर त्याच्यानंतर आता संतोषबुवा तिथलं कार्य सगळं पाहत आहेत. आता या मठाबद्दल किंवा आपल्या सगळ्याच रामदासी मठांबद्दल एक फार महत्त्वाची गोष्ट मला या ठिकाणी मुद्दाम सांगायची आहे, ज्याचा अनुभव मी घेतलेला आहे. म्हणून ती सांगतो आहे की या मठामध्ये जेव्हा मी पहिल्यांदा गेलो तेव्हा आपल्या संतोषबुवा यांची पत्नी आणि तेव्हा संतोषबुवांच्या आई पण होत्या. या दोघांशी बोलताना मग मला लक्षात आलं की हे जे बाळूकाका होते, शशिकांत रघुनाथ कुसूरकर, म्हणजे संतोषबुवाचे वडील, तर यांना पॅरालिसिस झाला होता. म्हटलं यांना पॅरालिसिस झालेला आहे तर यांचं किती वर्षापासून हे असे आहे. तर ते म्हणतात की बा एके दिवशी म्हणजे या दोघी सासू आणि सून या नदीवर कपडे धुवायला गेले होते. त्यावेळेस यांना स्नान करत असताना पॅरालिसिसचा अटॅक आला आणि घरी आल्यानंतर हे सगळं पाहिल्यानंतर आता त्यांना घेऊन जायचं दवाखान्यामध्ये, पण त्या दवाखान्यामध्ये नेण्याची कोणतीच सोय नव्हती आणि त्यामुळे दवाखान्यात भरती करण्यासाठी उशीर झाला आणि तो उशीर झाला म्हणून त्यांची ही प्रकृती अशी बिघडत गेली. आणि तरी पण त्यानंतर पॅरालिसिसच्या अवस्थेमध्ये ते त्या ठिकाणी मंदिरामध्ये होते. अगदी त्या समाधीच्या समोरच त्यांचं घर आहे, निवासस्थान आहे, तेथे ते राहायचे. पण मंदिरामध्ये जाऊन पुन्हा दर्शन घ्यायला काही त्यांना जाता येत नव्हतं. ही अवस्था मी पाहिली. अशा प्रकारे आपल्या सगळ्याच मठपतींनी त्या काळापासून आजपर्यंत आपले मठ सांभाळले आहेत. आणि दुसरा तिसरा जर कोणी असतात त्यांच्या जागी, तर आहे ती जागा, आहे ती इस्टेट सगळं विकून टाकून मुंबई पुण्याला फ्लॅट घेऊन आनंदात राहिले आहेत. पण तरीही रामदासी बाणा जो आहे तो या सर्व मठपतींच्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून आजचे जेवढे विद्यमान मठपती आहेत त्यांचं सगळ्यांचं आपल्यावर फार मोठं ऋण आहे. आणि म्हणून आता शेवटी या सद्गुरू यादव स्वामींचे अष्टक जे आहे ते अष्टक आपण या ठिकाणी श्रवण करूया आणि मग हा कथाभाग पूर्ण करूया. मधुकरराव गोसावी अण्णा यांनीच लिहिलेलं हे अष्टक आहे, ते आपण श्रवण करूया आणि पुन्हा या चरित्राची अवतरणिका म्हणल्यासारखा हा सगळा कथाभाग पुन्हा आपल्याला एकदा श्रवण करता येईल. कलियुगी अवतार श्री नारदाचा, रमे रामनामी अखंडित वाचा, जनाकारणे बोधिनामामृताला, नमस्कार साष्टांग सद्गुरू यादबाला. घरी भाव जाई म्हणे जै दिराते, गोसावी होऊन खावे तुपाते, ग्रह त्याग तात्काळ गोसावी झाला, नमस्कार साष्टांग सद्गुरू यादबाला. निंबोडी ग्रामी सीना तटाकी, उपोषित सप्ताही ग्रामस्थ धाकी, प्रदक्षिणा घाली श्री मारुतीला, नमस्कार साष्टांग सद्गुरू यादबाला. अनुष्ठाने दृष्टांत श्री मारुतीचा, गुरुवीण प्राप्ती न होईल साचा, गडा जाऊनी मेळवी सद्गुरूला, नमस्कार साष्टांग सद्गुरू यादवाला. त्रैवर्ष सेवा सज्जन गडासी, जगन्नाथ कल्याण पादांबुजासी, महावाक्य स्वानुभवी जो विराला, नमस्कार साष्टांग सद्गुरू यादवाला. सेवा गुरूंची करी दिन रात, समर्थ कृपेची तई बरसात, जयवंत पदवी रामदासे दयाला, नमस्कार साष्टांग सद्गुरू यादवाला. घोड्यावरी गुरु जगन्नाथ बैसती, यात्रेसी यादव अनवाणी पळती, धावे तसाच पायी कंटक मोडलेला, नमस्कार साष्टांग सद्गुरू यादवाला. जने स्थापिला मारुती वज्रदेही, भक्तास रक्षी स्वये जो विदेही, कोयाळ क्षेत्री समाधिस्थ झाला, नमस्कार साष्टांग सद्गुरू यादवाला. स्वये नारद लोकहितास्तव अवतरले भूवरी, भक्ता होनी नाम सागडी भवसागरी उद्धरी, कोयाळ क्षेत्री समाधिस्थ जरी प्रेम अपत्यापरी, यादव स्वामी नमी मिठे उनी माथा चरणावरी. जय जय रघुवीर समर्थ. या ठिकाणी आपण थांबूया. ही सेवा या 3 दिवसामध्ये आपली जी घडली आहे ते अनायासाने काल आपल्या श्री मधुकरराव अण्णा गोसावी अंबड मठाचे, त्यांची काल पुण्यतिथी होती. तिथीने
त्याप्रमाणे आपल्या रामनवमीमध्ये सुद्धा यावर्षी कधी नव्हे ते रामनवमीचा रामजयंतीचा उत्सव आपण साजरा केला. दुसरे रामनवमीच्या जन्म झालेले श्री रघुनाथ स्वामी यांचं पूर्ण चरित्र आपण त्या दिवशी पूर्ण केलं. आणि नंतर ह्या 3 दिवसामध्ये रामनवमीच्याच दिवशी जन्म झालेले श्री नारदावतारी अच्युतास यादव स्वामी यांचंसुद्धा चरित्र आपण हे पाहिलं. हा चांगला योगायोग म्हणजे त्रिवेणी संगमासारखा तिन्ही गोष्टी आपण या ठिकाणी पूर्ण केल्या. आणि याच चरित्राला जोडून एक पुन्हा चांगलं आख्यान आहे, ते म्हणजे आपले सखाराम महाराज लोणीचे. आणि यांचासुद्धा जन्म हा रामनवमीच्याच दिवशीचा आहे, पण सकाळच्या वेळेचा आहे. आणि त्यांचं निर्याण हे रघुनाथ स्वामींच्या बरोबरच कार्तिक वद्य चतुर्दशीला झालेलं आहे. त्यामुळे अशा सगळ्या ग्रंथांचा अभ्यास केला म्हणजे मग आपल्याला साधू दिसती वेगळाले परी ते स्वरूपे मिळाले याची प्रचिती आपल्याला येईल. आणि कोणीही सद्गुरू असले, कोणत्याही धर्माचे, कोणत्याही पंथाचे असले तरी त्यामध्ये आपल्या सद्गुरूंना पाहण्याची दृष्टी आपल्या सर्वांना प्राप्त हो, ही एक आशा मनामध्ये ठेवून या ठिकाणी मी थांबतो. जय जय रघुवीर समर्थ. कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी राम राया. जनहित विवरी, जनहित विवरी, जनहित विवरी. कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी राम राया. तळमळ तळमळ होतची आहे, होतची आहे. हे जन हाती धरी दयाळा. कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी राम राया. अपराधी जन चुकतची गेले, चुकतची गेले. तुझा तूची सावरी दयाळा. कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी राम राया. कठीण त्यावरी कठीणची झाले, कठीणची झाले. आता न दिसे उरी दयाळा. कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी राम राया. कोठे जावे काय करावे, काय करावे. आरंभिली बोहरी दयाळा. कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी राम राया. दास म्हणे आम्ही केले पावलो, केले पावलो. दयेसी नाही सरी दयाळा. कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी राम राया. जनहित विवरी, जनहित विवरी, जनहित विवरी. कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी राम राया. राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय. महारुद्र हनुमान की जय. श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.